जत तालुका संख येथील उमेश कुमार सिद्धगोंडा पाटील व सुजाता सिद्धगोंडा पाटील यांचे सामायिक 10.5 एकर जमिनीतील 9 एकर जमिनीमधील पिके ऊस, चंदन, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी पीक असून या शेतामधून विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटने ठिणगी पडून 4 एकर ऊस व 1.5 एकर मधील 700 चंदनाची झाडे व केळीची बाग जळून खाक झाली। यात अंदाजे 4 ते 5 लाख नुकसान झाले आहे। अधिक माहिती अशी की सुजाता सिद्धगोंडा पाटील, उमेश कुमार सिद्धगोंडा पाटील हे मूळचे कोणबगी येथील रहिवासी आहेत व उमेश कुमार सिद्धगोंडा पाटील हे कोणबगीचे पोलीस पाटील आहेत। यांचे संख पासून 3 किलोमीटरवर संख ते गुड्डापूर रस्त्याच्या उत्तरेला सामायिक 10.5 एकर जमीन आहे। या जमिनीत 700 चंदनाची झाडे, ऊस, आंबा, निलगिरी, नारळ, केळी, चिकू, पेरूच्या झाडांची लागवड केली होती। शेतामध्ये महावितरणचे खांब गेले आहेत। दुपारी 4:30 ते 5 वाजता खांबावरील विजेच्या तारांना घर्षण होऊन ठिणगी पडली। या ठिणगी पडल्याने वाळलेल्या पाला पाचोट्याने पेट घेतला। उन्हाळा असल्यामुळे सगळीकडे वाळलेले कचरा असल्याने पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करत ऊसाच्या फडात व चंदनाचे बागेत, केळी, चिकू, पेरू, आंब्याच्या बागेतही आग पसरली। आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही। या आगीत शेतात केलेल्या ठिबक सिंचनाचे पाईपलाईनचे 50 काळे पाईप, चंदनाची 700 झाडे, केळी, चिकू, नारळ, आंबा, पेरूची झाडे तसेच औषध मारण्यासाठी आणलेले पंपसेट, शेततलावाचे 60 बाय 80 ची ताडपत्री, मोटर तार जळून खाक झाले आहे। यामध्ये 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या घटनेचा पंचनामा संखचे तलाठी विनायक भालटे यांनी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे। या नुकसानाचे शासनाने भरपाई लवकर द्यावी अशी मागणी उमेश कुमार पाटील यांनी केली आहे। मी उमेश कुमार सिद्धगोंडा पाटील, राहणार संख येथील रहिवासी असून माझे संखच्या हद्दीमध्ये जेडीकुडी म्हणून ओळखतात। हे संख ह्याच्यामध्ये 147/2 हे सर्वे नंबर माझे शेताचे आहे। या शेतामध्ये माझे आणि माझ्या बहिणीचे असे मिळून 10.5 एकर शेती आहे, शेतजमीन आहे। या जमिनीमध्ये काल संध्याकाळी 4:30 वाजता शॉर्ट सर्किटच्या ह्याच्यामुळे ह्यानं आणि भरपूर नुकसान झालेले आहे। शेतामध्ये ऊसाचं पीक होतं आणि श्रीगंधाचं शेती पण होतं, केळीची बाग आणि इतर झाडे ह्याचे चिकू, पेरू, आंबा, नारळाची झाडे वगैरे सगळे असं जळून नुकसान झालेलं आहे। आणि एक 4 एकराचं ऊसाचं शेती होतं, 2-2.5 एकरामध्ये चंदनाचं शेती होते आणि एक 20-25 गुंठा केळीची बाग होतं। हे सगळे ड्रिप ह्याच्या साहाय्याने आम्ही पाणी पाजवत होतो। हे ड्रिप आणि सगळे भरपूर नुकसान झालेलं आहे। आणि शेततलावचे प्लॅस्टिक सगळं जळून खाक झालेले आहेत आणि पाईपलाईनचे पाईप आणि वायर हे सगळं जळून पूर्ण माझे भरपूर नुकसान झालेलं आहे। HDP पाईपचे आणि औषध मारण्याचे पंपाचे सर्व साहित्य पण जळून गेलेले आहेत। ह्याचे जरा नुकसान गव्हर्नमेंट सरकारने घेऊन माझे जरा नुकसान भरपाई मिळण्यात मी सरकारला विनंती करत आहे। घटनेची माहिती तहसीलदार किंवा तुम्ही तलाठीला कोणाला दिला का? हां, काल हे झाल्यावर नंतर आपण तलाठ्यांना कळवलं। आज त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केले। घटनेचे पंचनामा करण्यात आले? करायला आले आणि करायला लागले पंचनामा। अच्छा, एकूण किती नुकसान झाले तुमच्या अंदाजे? अंदाजाने ड्रिप्सच 1 लाख 1.5 लाखाचं हे होतं आणि पाईप आणि शेततलावाचे प्लॅस्टिक असं मिळून एक 3-4 लाखाचे माझे नुकसान झालेलं आहे। चंदन झाडाचे किती नुकसान झालं? आता मी त्याचं किंमत कसं करू शकतो अंदाजे? आता 4-4.5 वर्षाचे हे झाडं आहेत, पण आता बघितले का नाही त्याचं सगळं पूर्ण हे झालेलं आहे। मग आता त्याचं नुकसान मला सांगता येत नाही आणि त्याचं किंमत पण मला बांधता येत नाही। तर तुमचं काय म्हणणं काय? नाही, त्याचं उत्पन्न भरपूर आहे म्हणूनच आम्ही ते चंदनाचं हे केलं आहे। 15 वर्षानंतर त्याचं 1 कोटी 2 कोटीच्या हिशोबाचं हे असतं त्याचं। आता मला त्याचं किंमत करता येत नाही। किंमत त्याचं सांगितलं तर भरपूर आहे, पण आता काय सांगता येत नाही। आता झाडाची आता 4-5 वर्ष त्याला जगवलं आहे, आता हे केलं आहे आणि निदान नाही म्हटलं तर 50 लाखाचं हे आहे चंदनाच्या झाडाचे। अच्छा, तुमचं मागणी काय आहे आता?
शासनाकडून त्याचं पाहणी होऊन आणि पंचनामा होऊन चांगलं आपल्याला योग्यरित्या काहीतरी आपल्याला नुकसान भरपाई मिळावं ही विनंती आहे.